तो निवेदन दिलेला आहे आणि निवेदना म्हणण्याप्रमाणे आम्ही जर 4 ते 5 दिवसात जर लाईट पुरवठा झाली नाही तर आम्ही भव्य असे मोर्चा शेतकऱ्यांचा घेऊन या कार्यालयावर येणार आहोत। संघ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांना आज आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं व शिवसेनेच्या वतीनं एक निवेदन दिलेलं आहे। वीज वितरण लाईटमध्ये फार मोठा संघ वीज कार्यालयाच्या माध्यमातून गप्पा पण ज्या क्षमतेनं लाईट यायला पाहिजे त्या क्षमतेनं लाईट येत नाही, त्याचे गतिमान फार स्लो आहे। त्यामध्ये कुणाची मोटर चालू होत नाही, कुणाचे बलसुद्धा लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक अडचणीचा एक फार मोठा संकट शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे। त्वरित याचा दखल घेऊन आपल्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ व संघ कार्यालयाने त्वरित वीज वितरण चालू करावं, अन्यथा आम्ही शिवसेनेच्या व शेतकऱ्यांच्या माध्यमातून भव्य असा एक मोर्चा काढणार आहोत। आम्ही मोर्चाच्या अपेक्षा न बाळगता एक सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल याची गांभीर्य या वीज वितरण विभागाने घ्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या तीव्रतेला यांनी सामोरं जावं असं मी सांगून आपल्याला एक विनंती करतो। त्वरित आपण ताबडतोब शेतकऱ्यांना वीज पुरवठा सुरळीत करावा म्हणून विनंती करतो। नमस्कार। संघ फार मोठ्या शेतकऱ्यांचं अडचण निर्माण होत होते। शेतकऱ्यांना 8 तासाऐवजी 4 तास वीज दिली जात होती। सिंगल पे सुद्धा सकाळी 5 वाजता काढल्यानंतर संध्याकाळी रात्री 10 वाजता वीज पुरवठा चालू केला जात होता। इतर वेळी पूर्ण वीज खंडित केला जात होता। त्याची आम्ही गांभीर्य घेऊन सर्व शेतकऱ्यांना अडचणी घेऊन सर्व शेतकरी व शिवसेनेच्या वतीनं आज DY साहेब लाड साहेब यांना संघ विभागामध्ये कार्यालयामध्ये आम्ही निवेदन दिले, पण त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली। पण त्यांनी आज लाड साहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या सोयीची गोष्ट इथल्या अडचणी समजून घेतल्या आणि त्यावर पूर्व नियोजित आणि आत्ताच्या घडीला जे प्रवृत्त लाईट करण्याचा त्यांचा मानस आहे, येत्या 4 ते 5 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांना त्यांनी पूर्वीप्रमाणे आणि चांगल्या पद्धतीने लाईट देण्याचा वीज ज्या पद्धतीने ज्या क्षमतेने येत होता ते आम्हाला देण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि 4 ते 5 दिवसामध्ये 100% आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ असे त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। त्यामुळे त्यांचाही आम्ही आभार मानतो आणि अनेकदा आम्ही त्यांनाही विनंती करतो, निवेदन दिलेलं आहे आणि निवेदना म्हणण्याप्रमाणे आम्ही जर 4 ते 5 दिवसात जर लाईट पुरवठा झाली नाही तर आम्ही भव्य असे मोर्चा शेतकऱ्यांचा घेऊन या कार्यालयावर येणार आहोत। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आणि अनेकदा आम्ही या वीज विद्युत कंपनीला विनंती करतोय, आपण शेतकऱ्यांच्या अडचणी आज फळबागा सगळ्यांच्या हार्वेस्टिंगमध्ये आहेत। गहू असेल, द्राक्ष असेल, डाळिंब असेल, अनेक नगदी पिके सुद्धा आहेत, ते सुद्धा पाण्यावरून वंचित आहेत, तडफडत आहेत। उन्हाची तीव्रता वाढलेली आहे आणि आज उन्हाची 42-43 पर्यंत डिग्रीपर्यंत की नाही तापमान वाढलेलं आहे। त्यामुळे की नाही याची सर्व बाबीचा गांभीर्य घेऊन आणि शाळांच्या विद्यार्थ्यांचा संध्याकाळी अभ्यासक्रम थांबताय आणि दुधाळ जनावर आहेत, त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम होत आहे, चाऱ्याचा प्रॉब्लेम होत आहे। या सर्वांचं जर अभ्यास केला तर शेतकऱ्यांचा फार मोठा आज शेतकरी अडचणीत आहे। बाजारभाव आणि निसर्गाचा कोप याच्यामध्ये आज शेतकरी अडचणीत सापडला आहे। पण आता दुसरी गोष्ट लाईटमुळे शेतकरी सुद्धा दुय्यमी तिय्यमी चौरमी ह्याच्यामध्ये अडचणीत आलेला आहे। त्यामुळे या वीज विद्युत कंपनीने आपल्याला 4 ते 5 दिवसात लाईट पुरवठा करण्याची हमी दिलेला आहे आणि त्यांनी चालू करावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं मी विनंती करून थांबतो।